Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning, madam. Okay. From today's lecture, we are going to start new chapter, chapter number 4, drug house management. So, आजच्या लेक्चर पासून आपल्याला नवीन चॅप्टर लर्न करायचं आहे, ड्रग हाऊस मॅनेजमेंट. प्रिव्हियसच्या लेक्चर पर्यंत आपण थर्ड चॅप्टर लर्न करत होतो. तो बीट आपला तो कम्प्लीट चॅप्टर कम्प्लीट झालाय. त्याचे नोट्स वगैरे तुम्हाला ऑलरेडी तुमच्या जी क्लासरूम वरती अपलोड केलेले आहेत, असाइनमेंट क्वेश्चन अँड नोट्स. सो फ्रॉम टुडेज लेक्चर आपल्याला नवीन चॅप्टर बघायचा आहे, ड्रग हाऊस मॅनेजमेंट. Okay, drug house management. So drug house management means any place related to drugs. So हे drug house management म्हणजे काय असतं, अशी कोणतीही जागा किंवा असा कोणताही एरिया जो ड्रगच्या रिलेटेड येतो. सो त्याला आपण काय म्हणतोय, ड्रग हाऊस मॅनेजमेंट. मीन्स फॉर एक्झाम्पल, जसं की एखादं मेडिकल स्टोअर असेल किंवा एखादी इंडस्ट्री की जिथं औषध गोळ्या प्रिपेअर केल्या जात असतील, किंवा एखादा जागा की जिथं हे औषध गोळ्या स्टोअर केल्या जात असतील, त्यांना आपण म्हणतोय ड्रग वेअर हाऊस. सो हे कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, ड्रगच्या म्हणजे मेडिसिनच्या. मग ते अशा गोष्टी की ज्या मेडिसिनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, आता आपल्याला त्याला काय करायचंय, मॅनेज करायचंय. म्हणजे प्रॉपर त्यांना मॅनेज करायचंय, त्या बिझनेसच्या फ्लो मध्ये आपल्याला प्रॉपर वेनी न्यायचं आहे. त्याला आपण काय म्हणतोय, ड्रग हाऊस मॅनेजमेंट. सो ज्यावेळेस तुमचं डिप्लोमा ऑफ फार्मसी कम्प्लीट होतं, त्यावेळेस नेक्स्ट तुमची स्टेप काय असणार आहे, प्रत्येक जण आपापल्या करिअरच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे. म्हणजे कसं, बरेच जण तुमच्यापैकी ठरवतील की आपण मेडिकल स्टोअर ओपन करूया, एखाद्याला इच्छा असते की होलसेल मध्ये आपलं मेडिकल निघावं, किंवा एखाद्याला अदर बिझनेस मध्ये इंटरेस्ट असतो. नेक्स्ट तुमच्यापैकी थोडेफार जण हायर एज्युकेशनला जातील. सो हा जो चॅप्टर आहे तो कुणासाठी इम्पॉर्टंट आहे, ज्यांना हे डिप्लोमा ऑफ फार्मसी झाल्यानंतर ना स्वतःच मेडिकल स्टोअर ओपन करायचं, त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ह्या चॅप्टर मध्ये कम्प्लीट सांगितलेलं आहे, कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही कसं नेक्स्ट स्टेप घ्याल. सो मेडिकल शॉप ओपन करायचंय तुम्हाला, तर मग पहिली स्टेप काय असेल, कोणता एरिया तुम्हाला घ्यावा लागेल, दुकानाची जागा किती असेल, किंवा कोणते लिगल रिक्वायरमेंट तुम्हाला तिथं फॉलो करायचे आहेत. तर हे सगळं तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये शिकायला भेटणार आहे. वेट फॉर 1 मिनिट. सो हा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट बिझनेसच्या दृष्टीने आहे, जे तुम्हाला मेडिकल स्टोअर जे तुम्हाला ओपन करायचं आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कसं मॅनेज केलं जातं, कसं बिझनेस ऍक्टिव्हिटी मॅनेज कराव्या लागतात, कोणता एरिया चॉईस करायचा आहे आपल्याला, हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये लर्न करायचं आहे. So next, introduction. After attaining the required qualification, that is diploma or bachelor in pharmacy, as well as experience of running a drugstore, the pharmacist having an aptitude for a business and also willing to invest money has to take one more step, namely to select suitable location for starting his own drugstore. Drugstore can be opened either in rural or small town or in an urban area, that is a big cities or town. So
इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुमचं एखादी डिग्री कंप्लीट होती किंवा डिप्लोमा फार्मसी कंप्लीट होतं, त्यावेळेस तुमचं जे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन करायच्या दृष्टीने ज्यावेळेस वाटचाल करता, त्यावेळेस कोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत हे तुम्हाला ह्या चॅप्टर मधून शिकायचे आहे. जसं की मेडिकल स्टोअर तुम्हाला ओपन करायचंय, तुमच्याकडे तुमची खूप इच्छा आहे की तुमचं स्वतःचं बिझनेस असावं, स्वतःचं स्टोअर असावं. सो विलिंग टू इन्व्हेस्ट मनी, तुम्ही स्व इच्छेने तुम्ही तिथं इन्व्हेस्ट करताय. सो हॅज टू टेक वन मोर स्टेप, नेमली टू सिलेक्ट अ सुटेबल लोकेशन. पण त्याच्यासाठी तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन किंवा ह्याचं नॉलेज असलं पाहिजे की कोणत्या लोकेशन मध्ये आपलं ड्रग स्टोअर किंवा मेडिकल स्टोअर हे ओपन झालं पाहिजे. सो एरिया कोणता असायला पाहिजे, स्पेस किती असायला पाहिजे आणि कोणत्या लीगल रिक्वायरमेंट तिथे तुम्हाला कराव्या लागणार आहे. सो ह्याचं नॉलेज तुम्हाला थ्रूआउट चॅप्टर मधून मिळणार आहे. सो ड्रग स्टोअर कॅन बी ओपनड इन अ रूरल, स्मॉल टाउन और इन अ अर्बन एरिया. मग हे तुम्ही रुरल एरियामध्ये तुमचं ड्रग स्टोअर ओपन करू शकता, स्मॉल टाउन मध्ये किंवा अर्बन एरियामध्ये किंवा बिग सिटीज मध्ये तुम्ही हे शॉप ओपन करू शकता. नेक्स्ट, 3 एलिमेंट इम्पॉर्टंट टू मॅनेज ड्रग हाऊस स्टोअर. सो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही बघता ओव्हरव्ह्यू आहे हा चॅप्टरचा. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तुमचं स्वतःचं तुम्हाला मेडिकल शॉप ओपन करायचंय. मग पहिली स्टेप किंवा पहिले थिंकिंग काय असणार आहे, सिलेक्शन ऑफ अ साईट. तुम्हाला काय लागतं की एक चांगली जागा लागते. सो ती कोणती जागा असेल किंवा जागा कशी चॉईस करायची, सिलेक्ट कशी करायची, हे तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये लर्न करायचंय. नेक्स्ट आहे स्पेस लेआउट. सो जरी तुम्ही ती जागा चॉईस केली, सिलेक्ट केली, तरी तिथं जी स्पेस आहे त्या प्रत्येक तिथं जी जेवढी स्पेस आहे त्या स्पेस मध्ये आपलं शॉप कसं अरेंज करायचं, म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये टॅबलेट ठेवायचे आहेत, कोणत्या पार्ट मध्ये कॅप्सूल ठेवायचे आहेत, ओव्हरऑल त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. सो आपल्याला स्पेस बघायचे, म्हणजे प्रत्येक ती जी जागा आहे त्या जागेमधला प्रत्येक कानाकोपरा तुम्हाला तिथे युटिलाइज करता आला पाहिजे. सो नेक्स्ट आहे की स्पेसचं लेआउट आपल्याला बघायचंय. स्टोअर बेसिकली आयडियल स्टोअर कसं असतं, तर कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट ठेवली जाते हे आपल्याला लर्न करायचंय. नेक्स्ट आहे थर्ड, लीगल रिक्वायरमेंट. सो त्याच्यासाठी कोणत्या लीगल रिक्वायरमेंट तुम्हाला करायच्या आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टर मधून समजणार आहेत. तर लीगल रिक्वायरमेंट मध्ये पहिली कंडिशन तर काय असणार आहे की तुमच्याकडे तुमचं लायसन्स असलं पाहिजे. जे काय तुम्ही डिप्लोमा ऑफ फार्मसी करता किंवा बी फार्म करता त्याचं लीगल तुमच्याकडे ऑथोराइज्ड असं लायसन्स असलं पाहिजे. त्यानंतर अदर कोणत्या लीगल रिक्वायरमेंट आहेत ते आपल्याला या थ्रूआउट चॅप्टर मधून समजणार आहेत. सो आजच्या लेक्चरचा बीट आहे फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ अ साईट, की ज्या वेळेस तुम्ही सिलेक्शन ऑफ अ साईट हा बीट आपण लर्न करणार आहे इन डिटेल. सो ज्यावेळेस तुम्ही साईट सिलेक्ट करायला जाता त्यावेळेस तुम्ही काय काय बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये हे तुम्हाला बघायचं आहे. सो नेक्स्ट आहे की कोणते फॅक्टर आहेत की जे सिलेक्शन ऑफ अ साईट वरती अफेक्ट करतात. सो इन दॅट फर्स्ट इज अ रुरल एरिया. सो रुरल एरिया मध्ये जर कन्सिडर करा की तुम्ही वेट फॉर 1 मिनिट. सो फर्स्ट आहे रुरल एरिया. कन्सिडर करा, हे एक फॉर्मल डिस्कशन आहे आजचा लेक्चर. जर समजा जर तुम्ही रुरल एरियामध्ये जर तुमचं मेडिकल स्टोअर ओपन केलं तर काय होईल, एव्हरीवन हा डिस्कस करायचा चॅप्टर आहे. ड्रगचं सेलिंग कमी होईल. ड्रगचं सेलिंग कमी होईल. ओके, अजून कोणाला काय वाटतंय, जर तुम्ही स्मॉल टाउन मध्ये किंवा रुरल एरियामध्ये जर तुमचं स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला तर काय काय इफेक्ट होईल त्याच्यावरती. बाकीचे ड्रगचे स्टोरेज पण कमी असेल.
अजून काय काय पॉइंट आहेत, काय काय पॉइंट येतील? समजा इकॉनॉमिक मध्ये लॉस होईल त्याला. ओके गुड. सो जर तुम्ही असं ठरवलं की तुमचं स्वतःचं ओन मेडिकल शॉप तिथे ओपन करायचंय आणि हे ठरवल्यानंतर ना जर तुम्ही समजा रुरल एरियामध्ये जर तुम्ही तुमचं शॉप ओपन केलं तर तिथं काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की गावाकडचे लोक कसे असतात. सो मोस्ट ऑफ द टाइम तिथे जरी एखादा काही आजार झाला किंवा छोटे मोठे एखादी कॉमन असे फ्ल्यू झाले किंवा मोस्ट ऑफ द कॉमन अलर्जिक रिएक्शन मुळे आपल्याला सर्दी खोकला होता, अशा टाईपचे जे मायनर जे डिसीज आहेत तसे जरी झाले तरी गावाकडची लोक कशी असतात मेंटॅलिटी की लवकर हॉस्पिटलला व्हिजिट करत नाहीत. मग जर तुम्ही रुरल एरियामध्ये की समजा एक गाव आहे आणि तिथे तुम्ही मेडिकल शॉप ओपन केले तर तिथं हॉस्पिटल पण नाहीये, हॉस्पिटल पण त्या गावाच्या बाहेर आहे आणि तशा एरियामध्ये जर तुम्ही तुमचं शॉप ओपन केलं तर तिथे लोक येतील का औषध गोळ्या घ्यायला? नो नो मॅम. नो मॅम. ओके नाहीत येणार. सो का नाहीत येणार, कारण मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस तुम्ही रुरल एरियाकडे जाता त्यावेळेस ते काय करतात, जास्त करून कशावरती ते फोकस करतात, आयुर्वेदिक मेडिसिन वरती फोकस करतात. जसं की त्यांना सर्दी झाली असेल तर लगेच ते काय करतील, सो जिंजर टी लगी घेतील, अदर दुसरं जे इन्ग्रेडियंट आहेत ते काय करतील ते यूज करतील, होम रेमेडीज ट्राय करतील. सो फोकस कशावरती करतील, आयुर्वेदिक मेडिसिन वरती करतील. सो तिथं तुमचा स्कोप कसा आहे, लिटिल बिट तुमचा स्कोप तिथं कमी आहे. ज्यावेळेस तुम्ही रुरल एरियामध्ये जाता आणि तिथं जर एखादा बिझनेस स्टार्ट करायचं म्हणता तर पहिल्यांदा आपल्याला काय चेक करावं लागतं की तिथं जे राहणारे पीपल्स आहेत किंवा तिथले जे कस्टमर आहेत त्या कस्टमरची गरज काय. जर समजा त्यांना तिथं त्या स्पेसिफिक इथं मेडिकल शॉपची गरज नसेल, ते डायरेक्ट नियर अबाउट सिटी मध्ये जाऊन जर तिथून औषध गोळ्या घेऊन तिथं जर स्वतः परचेस करत असतील मेडिसिन तर त्यांना त्यांच्या गावामध्ये मेडिकल स्टोअरची नीड नाहीये. सो ऍज पर देअर नीड आपल्याला बघायचंय की कोणती पण साईट सिलेक्ट करताना आपला बिझनेस काय आहे आणि आपल्या बिझनेससाठी जो कस्टमर आहे त्या कस्टमरची त्या एरियामध्ये गरज आहे का, म्हणजे त्याला लगेच लागणार आहेत का. सो लाईकवाईज फर्स्ट फॅक्टर कोणता असणार आहे की रुरल एरिया, तिथे जर तुम्ही तुमचं शॉप ओपन केलं तर कस्टमर म्हणजे मिनिमम चान्स आहे की तुमचा जो बिझनेस आहे तो रन होण्याचा. कस्टमर काय कशावरती फोकस करणार आहेत, होम रेमेडीज वरती मोस्ट ऑफ द टाइम ते फोकस करतील. आणि नेक्स्ट आहे अर्बन एरिया. जर समजा ते जर तुम्ही अर्बन एरियामध्ये गेला, अर्बन एरियामध्ये ऑल टाइपचे तुम्हाला तिथं पीपल्स बघायला मिळतील, जसे की लो क्लास, मिडल क्लास, हाय क्लास, सगळ्या टाइपच्या अर्बन एरियामध्ये आपल्याला पीपल्स तिथं कस्टमर तिथं व्हिजिट करताना आपण बघतो. मग जर अर्बन क्लास मध्ये जर तुम्ही गेला तर तिथले मोस्ट ऑफ द पीपल कसे असतात, एज्युकेटेड पीपल असतात. सो मिडल क्लास पीपल पण असतात आणि एज्युकेटेड पण असतात. सो त्यांना जरी काय झालं तरी ते काय करतील, लगेच हॉस्पिटलला व्हिजिट करतील. त्यामुळे तिथं काय आहे, तिथं तुम्हाला स्कोप आहे की जे तुमचं मेडिकल शॉप आहे ते व्यवस्थित रन होईल, तुम्हाला जास्ती कस्टमर येतील, त्याचा तिथं स्कोप आहे. म्हणजे जो बिझनेस तुम्ही करताय तो बिझनेस व्यवस्थित रन होण्यासाठी. सो एज्युकेटेड पीपल तिथं आहेत आणि इट इज अ गुड साईट टू रन द बिझनेस. सो अर्बन एरिया कसा असेल तुमच्यासाठी अप्रोप्रिएट असेल. अँड थर्ड इज अ अदर. आता नेक्स्ट तुम्हाला आता साईट सिलेक्ट करायची तर थर्ड तिथं पॉइंट कोणता येणार, अदर पॉइंट. सो अदर पॉइंट मध्ये फर्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ डॉक्टर्स. जर तुम्ही अशा एखाद्या, मग तुम्ही आता अर्बन मध्ये गेलाय, रुरल मध्ये गेलाय, इट इज डझंट मॅटर, बट तुम्ही एखादी साईट सिलेक्ट केली आणि त्या साईटच्या इथं जर नंबर ऑफ डॉक्टर्स असतील, म्हणजे ऑलरेडी तिथं तुम्हाला छोटे मोठे हॉस्पिटल रन होताना दिसत आहेत आणि तशा जर ठिकाणी तुम्ही तुमचं शॉप ओपन केलं तर काय होणार आहे, तुमचा बिझनेस कसा असणार आहे, कसा होईल, प्रॉफिट मध्ये जाईल, रन चांगला होईल, कसा होईल, का कमी रन होईल. प्रॉफिट मध्ये. ओके प्रॉफिट मध्ये असेल, म्हणजे जिथं नंबर ऑफ डॉक्टर जास्त आहेत आणि तशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर डेफिनेटली तिथं काय होणार आहे, तुमचा बिझनेस स्मूथली रन होणार आहे. तिथं चान्सेस आहेत, भरपूर चान्स असणार आहे तुम्हाला की तुमचे कस्टमर इझिली तुमच्याकडे येतील, तुमच्या शॉपला व्हिजिट करतील. तर नेक्स्ट आहे नंबर ऑफ हॉस्पिटल.
सो हॉस्पिटल जेवढे जास्त, आता सम हॉस्पिटलला कसं असतं की तिथं फार्मसी शॉप अटॅच असतात, सो तिथं आपल्याला स्कोप आहे. जर तुम्ही हॉस्पिटलच्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला एकतरी फार्मसी शॉप तिथं बघायला मिळतं, सो ते हॉस्पिटलला अटॅचच असतं. तसंच जर असे बरेच हॉस्पिटल पण आहेत की जिथं त्यांचं स्वतःचं असं फार्मसी शॉप नाहीये, मग तुम्ही जर अशा ठिकाणी जर तुमचं फार्मसी शॉप ओपन केलं तर डेफिनेटली तिथून जो पेशंट निघतोय तर तुमच्या शॉप मधून काय करणार आहे, आता मेडिसिन परचेस करणार आहे. म्हणजे नंबर ऑफ हॉस्पिटल तुम्हाला बघायचे आहेत, कुठे आहेत, आणि त्यानुसार तुमची साईट तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. मग जेवढे जास्त हॉस्पिटल्स असतील, ज्या एरियामध्ये 3-4 हॉस्पिटल आहेत, अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर डेफिनेटली तिथं तुम्हाला वाईड व्हरायटी ऑफ कस्टमर मिळतात. सो तिथे तुम्हाला स्टॉक पण तसा मेंटेन करावा लागेल आणि तुम्हाला कस्टमर इझिली मिळतील. तुम्हाला कस्टमरच्या शोधात जावं लागणार नाहीये. सो कस्टमर मूव्ह टुवर्ड्स यू, तुमच्याकडे ते पळत येतील. नेक्स्ट आहे नंबर ऑफ अदर मेडिकल स्टोर. सो आता हा बीट असा आहे की some people thinks positively and some people thinks negatively. The number of other medical store. आता काय असेल ह्याच्यामध्ये की जिथं जास्त मेडिकल स्टोअर आहेत अशा एरियामध्ये जर तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर काय होईल, लॉस प्रॉफिट होत आहे, पण जर कस्टमर जास्त आले तर मग जास्त होते. ओके. ऑनेस्टली तुमचं ओपिनियन सांगा, आपण बोथ पॉइंटनी डिस्कस करणार आहोत हा बीट. जर एक प्रकारचं कॉम्पिटिशन पण होऊ शकतं ना. ओके, कॉम्पिटिशन इट इज अ गुड. नेक्स्ट अजून काय असेल, इफेक्ट कसा होईल, नेक्स्ट काय असेल मॅडम? ऑल टाइपचे ड्रग ठेवावे लागतील तेव्हा जास्त प्रॉफिट होईल मॅडम. ओके गुड. नेक्स्ट अजून ठीक आहे. ओके, नंबर ऑफ अदर मेडिकल स्टोर. जर समजा तुम्ही अशा ठिकाणी गेलात की जिथं ऑलरेडी 3-4 मेडिकल स्टोर आहेत आणि तिथं तुम्ही आता जिथं 4 मेडिकल स्टोर असताना तिथं तुम्ही 5वं मेडिकल स्टोर काढलं तर तिथं काय होणार आहे, तिथं पहिला प्लस पॉइंट काय असणार आहे की कस्टमर जे आहेत त्या कस्टमरला स्वतःला वाईड चॉईस मिळते. सो एकाच मेडिकल शॉप वरती तो डिपेंड राहत नाही. म्हणजे आपण पण एखादी गोष्ट खरेदी करायला जाताना कसा विचार करतो की सिमिलर नेचरचे सबस्टन्स जर तिथे मिळत असतील तर आपण त्याच एरियामध्ये जातो. जसं की तुम्हाला कपडे घ्यायचे तर क्लॉथ तिथं तुम्हाला परचेस करायचे तर तुम्ही कुठे जाता, कोणत्या एरियामध्ये की जिथं जास्त नंबर ऑफ क्लॉथचे शॉप असतील अशा एरियामध्ये तुम्ही जाता, राईट. कारण कस्टमरला काय पाहिजे असतं, व्हरायटी पाहिजे असते. सो तो कम्पॅरेटिव्हली प्राइसचे कम्पॅरिझन करून तो कस्टमर परचेस करू शकेल. यासाठी तुम्ही काय करता, जिथं नंबर ऑफ क्लॉथचे स्टोर आहेत त्या एरियामध्ये तुम्ही जाता फर्स्टली. सो लाईकवाईज तसंच ज्यावेळेस मेडिकल स्टोर जास्त आहेत, जिथं ऑलरेडी 4 मेडिकल स्टोर आहेत आणि आता तिथं तुम्ही 5वं मेडिकल स्टोर ओपन केलंय तर काय होणार आहे, कस्टमर येताना त्याच एरियामध्ये जास्त व्हिजिट करेल. कारण त्याला माहिती की एका मेडिकल स्टोअर मध्ये जर एक औषध नाही मिळालं तर पटकन तो काय करू शकेल, दुसऱ्या मेडिकल स्टोअरला व्हिजिट करून तिथून तो परचेस करू शकेल. पण आता त्या एरियामध्ये तुमचं एकट्याच मेडिकल स्टोअर आहे तर काय होणार आहे, कस्टमर काय विचार करतील, दे आर थिंकिंग की जर समजा इथं नाही मिळालं तर मला इथून रिटर्न जाऊन मग परत नेक्स्ट जिथं आहेत मेडिकल स्टोअर तिथे जावं लागेल. सो विजिट कशी आहे कस्टमरची, कमी आहे. जर तुम्ही सिंगल मेडिकल स्टोअर असलेल्या एरियामध्ये जर गेला तर तिथं काय होणार आहे, तिथं कस्टमर येणार आहे पण लिमिटेड क्वांटिटी मध्ये येतील, विजिट करतील, येणारच नाही असं तर होणार नाही, बट त्यांची कशी असेल, लिमिटेड त्यांची विजिट असेल. बट जिथं ऑलरेडी जास्त मेडिकल शॉप आहेत तिथं जर तुम्ही अनदर मेडिकल शॉप जर ओपन केलं तर तिथं कस्टमर कसे येतील, वाईड व्हरायटीचे येतील. सो हे त्याचे झाले प्लस पॉइंट. बट नंबर ऑफ मेडिकल स्टोअर तिथं प्रेझेंट असताना जर तुम्ही नवीन तिथं तोच बिझनेस तुम्ही अजून एकदा नव्याने सुरुवात करताय तर डेफिनेटली कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशनला तुम्हाला त्या फेस करावं लागणार आहे. कारण कस्टमर काय विचार करतात, तुम्ही जर नवीन सुरू केले म्हणून जर तुम्ही आत्ताच इन्व्हेस्टमेंट केली म्हणून प्रत्येक प्रोडक्टची जर प्राइस वाढवली
तर डेफिनेटली ते कस्टमर काय होणार आहेत, डायव्हर्ट होणार आहे, अदर मेडिकल स्टोअरला व्हिजिट करणार आहे. सो तिथं कॉम्पिटिशन इट इज अ निगेटिव्ह पॉइंट रिगार्डिंग दिस. सो समजतंय का शिकवलेलं? येस मॅम. Yes, ma'am. ओके, आता आपण काय डिस्कस करतोय की एखादं मेडिकल स्टोअर ओपन करताना सिलेक्शन ऑफ साईट जे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते फॅक्टर आपल्याला क्रॉस चेक करावे लागतात. जसं की रुरल एरिया आहे, अर्बन एरिया आहेत, अदर फॅक्टर कोणते त्याच्यावरती अफेक्ट करतील. सो तिथं टोटल 8 फॅक्टर आहेत. त्यातला 4th फॅक्टर बघा, ट्रॅफिक. तर जिथं जास्त गर्दी आहे, जिथं जास्त लोकांची वर्दळ आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही मेडिकल शॉप ओपन केलं तर काय होईल? प्रॉफिट होईल. प्रॉफिट होईल, कस्टमर जास्त विजिट करतील. सो सो तुम्हाला आता सिलेक्ट करताना पण एरिया कसा सिलेक्ट करायचा आहे की जिथं जास्त पीपल्स, नंबर ऑफ पीपल्स तिथून ये जा करतात. सो अशा ट्रॅफिक एरियामध्ये तुम्हाला तुमचं मेडिकल शॉप तिथं ओपन करायचं आहे. सो टू इन्क्रीज द बिझनेस, सो स्मूथली रन होण्यासाठी, प्रॉफिट जास्त होण्यासाठी तुम्हाला ते ट्रॅफिक एरिया म्हणजे जिथं जास्त पीपल्स येऊन व्हिजिट करतात अशा जागी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं मेडिकल शॉप ओपन करावं लागेल. सो ट्रॅफिक एरिया कोणते असतील? ट्रॅफिक एरिया कोणते असतील? काय नियर वाटतं? बाय बस स्टँड, नियर बाय बस स्टॉप. हा, ओके, गुड. नेक्स्ट, नियर बाय हॉस्पिटल. बाकीचे स्टुडंट? हायवे ओके, गुड. इट इज Market area. ओके, गुड. तर हे सगळे काय आहेत, ट्रॅफिक एरिया आहेत की जिथे आपल्याला जास्त लोकांची गर्दी बघायला मिळते. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, परत एखादी सो आपल्या इथे जसं स्टेशन रोड आहेत, सो लाईकवाईज जिथं ऑलरेडी जास्त शॉप आहेत अशा एरियामध्ये सुद्धा लोक काय करतात, व्हिजिट करतात जास्त. नेक्स्ट आहे रेसिडेंटल एरिया. सो रेसिडेंटल एरिया म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? रेसिडेंटल एरिया ज्या ठिकाणी अपार्टमेंट वगैरे आहेत मॅडम, त्या ठिकाणी. व्यवस्थित. ओके, व्हेरी गुड. सो रेसिडेंटल एरिया म्हणजे जिथं ऑलरेडी कॉलनीज वगैरे आहेत. सो कॉलनीज मीन्स काय आहे की जिथं जास्त फॅमिली राहतात. तर अशा एरियाला आपण काय म्हणतो, रेसिडेंटल एरिया. जिथं नंबर ऑफ फॅमिलीज जास्त आपल्याला बघायला मिळतात त्या एरियाला आपण रेसिडेंटल एरिया म्हणतो. मग जर समजा काय काय असे एरिया पण आहेत की जिथं शॉप जास्त आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे ते त्या कॉलनीमध्ये भरपूर असे शॉपच आपल्याला बघायला मिळतात. तर अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचं शॉप जर काढलं तर तिथं कस्टमर येतील का? जिथं शॉप भरपूर आहेत आणि तिथं वसाहत कमी आहे, म्हणजे फॅमिली तिथं कमी राहतात, फक्त दुकानच भरपूर आहे, अशा ठिकाणी नो. ओके. सो तुम्हाला ज्यावेळेस तुमचं शॉप ओपन करायचंय त्यावेळेस तुम्हाला हे पण क्रॉस चेक करावं लागणार आहे की तुम्ही रेसिडेंटल एरियामध्ये आहात, पण ते कोणत्या रेसिडेंटल एरियामध्ये आहात. कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतोय की डिपार्टमेंटल स्टोअर वगैरे तिथं ओपन झालेले आपल्याला दिसतात. मग जर त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं शॉप काढत असाल तर तुम्हाला समथिंग लिमिटेशन राहणार आहेत. लोक येणार नाहीत असं नाही, पण ते लिमिटेड तुम्हाला तिथं कस्टमर मिळतील. पण तेच जर तुम्ही जिथं जास्त फॅमिली राहतात, कॉलनीज वगैरे, तर तिथं जर तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर तिथं कसं आहे, कस्टमर जास्त अट्रॅक्ट होतील किंवा तुमचा जो बिझनेस आहे तो मोर प्रॉफिट मध्ये असणार आहे. तर तुम्हाला चॉईस करताना पण रेसिडेंटल एरियामध्ये चॉईस करायचं आहे की जिथं वसाहत जास्त आहे अशा ठिकाणी तुम्हाला तुमचं मेडिकल स्टोअरची साईट तुम्हाला सिलेक्ट करायची. नेक्स्ट आहे गॅदरिंग एरिया. सो गॅदरिंग एरिया म्हणजे जसं की आपण प्रिव्हियस 4th पॉइंट मध्ये बघितलं की ट्रॅफिक. तर जिथं जास्त लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी आपल्याला आपलं मेडिकल स्टोअर ओपन करायचंय. बट नेक्स्ट पॉइंट काय आहे की गॅदरिंग एरिया. सो गॅदरिंग एरिया कशा कोण असतील, कुठं असतील, कुठं असतील की जिथं सम पिरियड ऑफ टाइम साठी पीपल गॅदर होतात. सो जसं की समजा कॉलेज आहे, शाळा आहेत, सो स्कूल, कॉलेज हे एरिया कसे आहेत की जिथं स्पेसिफिक टाइम पिरियड साठी तिथं आपल्याला जास्त लोकांची गर्दी झालेली दिसते.
तर त्याला आपण काय म्हणतोय गॅदरिंग एरिया. सो नेक्स्ट आहे जसं की हॉस्पिटल असतील किंवा एखादी टुरिस्ट विजिट असेल, म्हणजे असा एखादा पॉइंट असेल की जिथं टुरिस्ट येत आहेत आणि नंबर ऑफ टुरिस्ट येऊन त्या एरियाला किंवा त्या जागेवरती विजिट करतायत. सो मंदिर, टेम्पल्स हे सगळं काय झालं गॅदरिंग एरिया झालंय की जिथं सम म्हणजे ठराविक पिरियड साठी आपल्याला तिथं गर्दी होताना दिसते. जसं की एखादी इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीच्या शेजारी जर तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन केलं तर त्या इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करणारे एम्प्लॉईज जास्त नंबर मध्ये असणार आहे. मग त्यांना काय दुखापत झाली, काय झालं, तिथंच हॉस्पिटल अटॅच असेल तर तिथे जरी तुम्ही तुमचं मेडिकल स्टोअर ओपन केलं तरी तुम्हाला कस्टमर इझिली अवेलेबल होतील. मीन्स तुमचा बिझनेस स्मूथली रन होणार आहे. सो नेक्स्ट आहे गॅदरिंग एरिया. अँड 7th पॉइंट इज अ बिझनेस लोकॅलिटी. सो बिझनेस लोकॅलिटी म्हणजे कोणाला सांगता येईल बिझनेस लोकॅलिटी? हॉटेल्स, मॉल्सच्या शेजारी वगैरे. अदर बाकीचे हा वर्ड कधी ऐकलाय का ह्याच्या आधी बिझनेस लोकॅलिटी? एरियामध्ये बिझनेस म्हणजे ते प्रमाण जास्त असेल तिथे. काय काय म्हणजे ज्या एरियामध्ये ते बिझनेस वगैरे करण्याचे प्रमाण जास्त असेल. ओके. सो सिम्पली बिझनेस लोकॅलिटी हा वर्ड मे बी तुमच्यासाठी नवीन असेल, बट आपण काय म्हणतो की आपण जर आपल्या एरियामध्ये जर बिझनेस स्टार्ट केला तर नंबर ऑफ पीपल आपल्याला ओळखतील, राईट? जर तुम्ही तुमच्याच एरियामध्ये जर तुमचा स्वतःचा ओन बिझनेस टाकला जिथं तुम्ही राहता तर तिथं जास्त लोक तुम्हाला ओळखतील का नाही? येस. ओके. अशा एरियाला आपण काय म्हणतोय बिझनेस लोकॅलिटी. म्हणजे तुमची स्वतःची सेल्फ आयडेंटिटी. जर तुम्ही जिथं राहता सो तिथं किंवा जिथं तुम्ही प्रिव्हियसली काम केलंय, जिथं आधी समजा तुम्ही जॉबला होता तिथंच जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट केला तर त्या एरिया मधली लोक तुम्हाला ओळखणार आहेत. मग त्यामुळे कस्टमर पण कसे असतील म्हणजे तुम्हाला तिथं पर्सनल कॉन्टॅक्ट एस्टिमेट करण्याचा किंवा जे तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनाच कस्टमर बनवण्याचा तिथे एक चान्स राहणार आहे. तर त्या पॉइंटला आपण म्हणतो बिझनेस लोकॅलिटी. जिथं लोक तुम्हाला जास्त ओळखतात, जसं की तुम्ही जिथं राहता त्या एरिया मधली लोक तुम्हाला ओळखतात, त्यामुळे ते काय करतील ते तुम्हाला कॉपरेट करतील. तो तिथं तुम्हाला चान्स राहणार आहे की कस्टमर वाढवण्याचा. सो तुमचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये कस्टमर इन्क्रीज होतील आणि तुम्हाला प्रॉफिट होईल. पण जिथं तुम्हाला लोक ओळखतच नाहीत सो अशा ठिकाणी जर गेला तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तीच एरिया सोडून तुम्ही जर 5 नंबरच्या एरियामध्ये गेलात, तिथून पुढच्या 5 नंबरचा जो एरिया असेल तर तिथं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे का? येस और नो? प्रॉफिट होणार आहे का तिथं? नो. ओके, डेफिनेटली नो. जिथे तुम्हाला ओळखतच नाहीये कोणी आणि तुम्ही मग तिथून बिझनेस स्टार्ट करत असाल तर डेफिनेटली मोर स्ट्रगल तुम्हाला करावं लागेल. प्रॉफिट होईल बट त्याच्यासाठी खूप काळ जावं लागेल. त्यामुळं जर तुम्हाला इन्स्टंट जर तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही अशी साईट तिथे चॉईस केली पाहिजे की जिथं ट्रॅफिक असेल, जिथं गॅदरिंग एरिया असेल आणि मोस्ट म्हणजे काय आहे की मेन पॉइंट काय आहे की जिथं लोक तुम्हाला ओळखतील. सो अशा एरियामध्ये जर तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन केलं तर डेफिनेटली तुमचं ड्रग स्टोअर चांगलं चालेल, चांगलं वर्किंग मध्ये असेल. नेक्स्ट आहे लाईफस्टाईल ऑफ अ कस्टमर. सो आपण बघतो आजकाल सगळेच जण लक्झरियस लाईफ कडे मूव्ह होत आहेत. सो प्रत्येकाला लक्झरियस लाईफ पाहिजे, त्यामुळं प्रत्येकाच्या आवडीनिवडी कशा झाल्यात, ते लाईफस्टाईल कशी झाली, चेंज झाली. सो प्रिव्हियसची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल कंपॅरिझन जर केली तर वास्ट आपल्याला त्याच्यामध्ये ह्यूज डिफरन्स दिसायला लागतो. सो तुमचं जे मेडिकल स्टोअर आहे ते जर मेडिकल स्टोअर तुम्ही जर डेकोरेटिव्ह बनवलं, अट्रॅक्टिव्ह जर बनवलं तर मोर नंबर ऑफ पीपल्स काय होणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला स्पेस लेआउट माहित असलं पाहिजे. तर डेकोरेशन मीन्स तिथे तुम्हाला आणून फुलं वगैरे लावायची नाहीये, बट डेकोरेशन म्हणजे काय असणार आहे, जी पण तुम्ही ड्रगची अरेंजमेंट केली ती कशी असली पाहिजे, एका प्रॉपर मॅनरनी असली पाहिजे. आणि म्हणजे तुमचं ड्रग स्टोअर आहे त्याचं जे काय हेडिंग असेल, जे काय तुमच्या शॉपचं नाव असेल ते व्यवस्थित
सो रिसंटच्या लाईफस्टाईल नुसार ते डेकोरेटिव्ह केलेलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, नंबर ऑफ पीपल्स अट्रॅक्ट होतील, कस्टमर अट्रॅक्ट होतील आणि तुमचा बिझनेस स्मूथली रन होईल. सो जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गावामध्ये गेलात आणि एका गावामध्ये जर तुम्ही शॉपमध्ये जर व्हिजिट केली आणि त्या शॉपची जर अरेंजमेंट व्यवस्थित नसेल तर तिथून तुम्हाला एखादी वस्तू परचेस करण्याची इच्छा होईल का? व्यवस्थित अरेंजमेंट नाहीये, तिथं एक जण उभारतंय, काय नाही उभारत, तिथं पार्किंग करायला तिथं जागा पण नाहीये, अशा शॉप मध्ये तुम्ही जाचाल का? ओके. तेच तुम्ही त्या गावाच्या थोडं बाहेर आल्यावरती एखादे एरिया आहे आणि त्या एरियामध्ये एक शॉप आहे की जे चांगलं डेकोरेटिव्ह आहे, चांगलं क्लीन दिसतंय, सो लाइटिंग वगैरे व्यवस्थित आहे, समोर जागा आहे पार्किंगला, तर डेफिनेटली तुमची इच्छा होती ना व्हिजिट करायची. सो लाईकवाईज जर तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करायचे असेल तर तुम्हाला लाईफस्टाईल ऑफ अ कस्टमर वरती फोकस करावं लागेल. जर तुमचं शॉपचं जे आहे तो आहे ह्या कंडिशन मध्ये जर तुम्ही शॉप स्टार्ट केलं तर तिथं तुमच्या शॉप वरती व्हिजिट करणारे कस्टमर पण लिमिटेड राहतील. पण जर कस्टमरची गरज काय, त्यांची नीड आणि रिक्वायरमेंट बघून आणि त्यांच्या लाईक्स आणि डिसलाईक, म्हणजे गरज वगैरे तर ठीक आहे, बट त्यांना काय आवडतंय आणि काय नाही आवडत ह्याच्यावरती जर फोकस करून तुमचं जे आहे ते शॉप जर डेकोरेटिव्ह बनवलं, व्यवस्थित लाइटिंग ठेवली, प्रत्येक प्रोडक्ट दिसतील अशा स्वरूपाने जर मांडले तर काय होणार आहे, कस्टमर तिथं जास्त अट्रॅक्ट होतील. सो हे ओव्हरव्ह्यू झाला आजच्या पॉइंटचा. सो फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितलाय की इंट्रोडक्शन मध्ये काय आहे, तुमचं ज्यावेळेस डी फार्म किंवा डिप्लोमा फार्मसी होतं त्यावेळेस जर तुम्हाला ड्रग स्टोअर ओपन करायचा असेल, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागते. फर्स्ट आहे सिलेक्शन ऑफ अ साईट. तुम्हाला प्रॉपर सिलेक्शन करावं लागतं त्या साईटचं, जिथं तुम्ही शॉप तुमचं ओपन करणार आहात ती शॉपची साईट जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या जागी तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करताय हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. अलॉंग विथ अनदर टू बीट ऑल्सो इम्पॉर्टंट की जरी तुम्ही तिथं व्यवस्थित, जिथं जास्त गर्दी आहे, जिथं जास्त नंबर ऑफ पीपल्स व्हिजिट करणार आहेत, जिथं हॉस्पिटल आहेत, अशा ठिकाणी जरी तुम्ही शॉप ओपन केलं तरी त्या शॉपची जर आतमधली जर अरेंजमेंट व्यवस्थित नसेल, प्रोडक्ट व्यवस्थित दिसत नसतील किंवा व्यवस्थित तुम्ही डेकोर केलं नसेल, लाइटिंग कमी असेल तर डेफिनेटली ते कस्टमर वरती कुठेतरी इम्पॅक्ट होतं. त्यासाठी तुम्हाला नॉलेज कशाचं पाहिजे, स्पेस लेआउट, की प्रत्येक कानाकोपरा तुम्हाला त्या एरियाचा यूज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला स्पेस लेआउट शिकायचंय. नंतर मग तो बिझनेस तुम्ही स्टार्ट करण्यासाठी तुमच्याकडे काय काय लिगल रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे तो कोणते लायसन्स तुम्हाला लागणार आहे, अजून कोणते अदर तुम्हाला लिगल तिथे डॉक्युमेंट अटॅच करावे लागणार आहेत, हे सगळ्याची इन्फॉर्मेशन थ्रूआउट चॅप्टर मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मग त्यातला फर्स्ट बीट आपण डिस्कस करणार आहोत. त्या फर्स्ट बीटचा ओव्हरव्ह्यू बघा, फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ अ साईट. सो बेसिकली एखादी साईट सिलेक्ट करताना त्याच्यावरती व्हेरियस फॅक्टर अफेक्ट करतात. तसंच आपलं मेडिकल स्टोअर ओपन करण्यासाठी आपण जी साईट सिलेक्ट करणार आहोत त्याच्यावरती 8 फॅक्टर आहेत जे की इफेक्ट करतात. सो फर्स्ट कोणता आहे, रुरल एरिया, सेकंड अर्बन एरिया, थर्ड ऑदर फॅक्टर मध्ये फर्स्ट येतं नंबर ऑफ डॉक्टर्स, सेकंड आहे नंबर ऑफ हॉस्पिटल, थर्ड आहे नंबर ऑफ अदर मेडिकल स्टोर. सो दिस 3 पॉइंट आर कम्स अंडर द अदर. नेक्स्ट आहे फोर्थ फॅक्टर आहे ट्रॅफिक, अँड फिफ्थ आहे रेसिडेंटल एरिया, सिक्स्थ आहे गॅदरिंग एरिया, सेवेंथ आहे बिझनेस लोकॅलिटी अँड 8 आहे लाईफस्टाईल ऑफ अ कस्टमर. हे 8 फॅक्टर अफेक्ट कशावरती करतात, जी जागा तुम्ही बिझनेस साठी सिलेक्ट करतात त्याच्यावरती करतात. सो इन डिटेल आपण स्टडी करूयात. फर्स्ट आहे रुरल एरिया. सो इथपर्यंत सगळ्यांना समजले? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ओके. नेक्स्ट बघा, रुरल और स्मॉल टाउन. इन दॅट it is a possible to run a new drugstore in a rural area with a limited financial resource. These days, the nationalized and cooperative bank provides soft loan for a
purchasing the inventories for the drug store. जर समजा तुम्ही रुरल एरिया किंवा स्मॉल टाउन मध्ये जर तुमचं स्वतःचं मेडिकल स्टोअर ओपन केलं तर त्याच्यासाठी लागणारं जे फायनान्स आहे, जे कॅपिटल आहे, ते पण कसं असतं, लिमिटेड असतं. सो इनिशियल लेवलला तुम्ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट करता आणि समजा जर तेवढी पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सारखी जर तुमची कपॅसिटी नसेल तर आजकाल तुम्हाला बघायला मिळतं की कोऑपरेटिव्ह बँक किंवा अदर नॅशनल बँक तुम्हाला काय करतात, लोनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. कशासाठी? टू परचेस इन्व्हेंटरीज फॉर अ ड्रग स्टोअर. त्या ड्रग स्टोअर मध्ये काय काय रिक्वायरमेंट आहेत, किती फर्निचर तुम्हाला तिथं करायचं आहे, तर अदर कोणत्या फॅसिलिटीज तुम्हाला तिथं कस्टमरला द्यायच्या, त्याच्यानुसार ते काय करतात, लोनची फॅसिलिटी म्हणजे जे बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक असतील, नॅशनल बँक असतील, ते काय करतात, सो इनिशियल लेवलला तुम्हाला तिथं लोन प्रोव्हाइड करतात. सो सॉफ्ट लोन असतं ते, त्याचं बजेट पण छोटं असतं. सो लिमिटेड तुम्हाला तिथं फायनान्शियल रिसोर्स अवेलेबल करून देतात. जर तुमच्याकडे काहीच इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काहीच नसेल तर ते हेल्प करतात. So in a rural area, the ideal site for a drug store is in the main market, preferably near about the clinic of a physician. मग ज्यावेळेस तुम्ही जर ठरवलं की नाही रुरल एरियामध्ये पण मेडिकल स्टोअर असायला पाहिजे कारण तिथं मेडिकल फॅसिलिटी कमी आहे, असं जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगनी जर रुरल किंवा स्मॉल टाउन मध्ये जर तुमचं स्वतःचं ड्रग स्टोअर ओपन करत असाल तरी पण तिथला एरिया कसा पाहिजे, म्हणजे आयडियल साईट कोणती ठरेल की जिथं मेन मार्केट आहे, त्या गावातलं जे मेन मार्केट आहेत की जिथं तुम्हाला 2-4 अदर शॉप जिथं बघायला मिळतात आणि जिथं ते गावकरी येऊन व्हिजिट करतात, मोस्ट ऑफ द टाइम तिथं स्पेंड करतात, असा एरिया तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचा आहे. सो तिथं तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन करू शकता किंवा जे क्लिनिक ऑफ अ फिजिशियन किंवा नेक्स्ट काय असणार आहे, त्या गावामध्ये जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरच्या एरियामध्ये म्हणजे तिथं त्यांचं क्लिनिक आहे किंवा त्यांचं जर छोटं मोठं काय हॉस्पिटल असेल, जर तिथल्या एरियामध्ये जर तुम्ही ड्रग स्टोअर तुमचं ओपन केलं तर डेफिनेटली मोर कस्टमर तिथे येतील आणि व्हिजिट करतील. सो इट इज अ आयडियल साईट. जरी तुम्ही रुरल भागामध्ये जरी करत असाल तरी आयडियल साईट कोणती असणार आहे, मेन मार्केटमध्ये काढायचंय आणि नेक्स्ट क्लिनिक ऑफ अ फिजिशियन. तर तिथे जे काही क्लिनिक आहेत छोटे मोठे किंवा हॉस्पिटल आहेत त्या एरियामध्ये तुम्हाला स्वतःचं ड्रग स्टोअर काढायचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट द बाईंग कॅपॅसिटी ऑफ अ पीपल शुड ऑल्सो बी स्टडीड. मग हे सोडून म्हणजे आता इथपर्यंत तर आपल्याला समजलंय, बट अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे जे काही कस्टमर तिथं व्हिजिट करणार आहेत त्या कस्टमरची कॅपॅसिटी आहे का, की पोटेन्शियल तेवढं आहे का की ते औषध गोळ्या परचेस करू शकतील. सो तिथं तुम्ही कोणत्या रेंजच्या औषध गोळ्या ठेवल्या पाहिजे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. मीन्स आता तुम्ही रुरल एरियामध्ये आहात, सो वेट फॉर 1 मिनिट. ओके, नेक्स्ट बघा, जसं जे कस्टमर आहेत त्यांची बाईंग कॅपॅसिटी आपल्याला चेक करायची आहे की मीन्स त्यांचं किती पोटेन्शियल आहे की ते कुठपर्यंत किती एक्सपेन्सिव्ह असं मेडिसिन परचेस करू शकतात. मोस्ट ऑफ द टाइम रुरल एरियामध्ये जेवढे तुम्ही स्वस्त जसं की लाईक जनरिक मेडिसिन जर तुम्ही ठेवले तर जास्त तुमचा बिझनेस चांगला रन होईल. सो प्राइस जर मिनिमम असेल तर ते कस्टमर तुमच्याकडून ते बाय करतील. सो बाईंग कॅपॅसिटी पण तुम्हाला चेक करायची आहे कस्टमरची. नेक्स्ट, इट इज नेसेसरी टू फाइंड आउट वेदर द पोटेन्शियल कस्टमर विल बी इन पोझिशन टू पे कॅश फॉर देअर परचेस. मग सो आपल्याला नेक्स्ट काय बघायचंय की जे कस्टमर आहेत सो त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे का की वन टाइम पेमेंट करून ते त्यांचे जे काय मेडिसिन्स असतील ते मेडिसिन घेऊन जाऊ शकतील. सो जर तसं नसेल तर रुरल एरियामध्ये आपण बघतो की प्युअर पीपल मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला ऑब्झर्व होतात की इकॉनॉमिकली ते तेवढे स्ट्रॉंग नसतात, त्यामुळे मोस्ट ऑफ द त्यांचं जे काय
रिक्वायरमेंट आहेत ते कोणत्या फॅसिलिटी वरती घेतात, क्रेडिट फॅसिलिटी वरती ते परचेस करत असतात. त्यामुळं त्यांची परचेस करायची पोटेन्शियल आपल्याला बघायचं आहे. बाईंग कपॅसिटी तिथे आपल्याला चेक करायची आहे. सो पोटेन्शियल जे कस्टमर आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्या औषध गोळ्यांची, अशा कस्टमरला तुम्ही काय केलं पाहिजे, जर समजा त्यांच्याकडे कॅश नसेल, वन टाइम पेमेंट करून जर ते घेऊन जाऊ शकणार नसतील, तर तिथं तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटी त्यांना अवेलेबल करून द्यावी लागेल. सो क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे काय आहे? क्रेडिट फॅसिलिटी उधारीवर सामान देणे. ओके. सो ही फॅसिलिटी तिथे तुम्हाला अवेलेबल करून द्यावी लागेल. सो अदरवाइज द फार्मासिस्ट should be prepared for extending credit facility to some of them. मग त्यातल्या जे ठराविक आहेत म्हणजे पोटेन्शियल बायर जे म्हणतो की ज्यांना खरंच गरज आहे अशा कस्टमरला तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटी पण अवेलेबल करून द्यावी लागेल. इन केस the location of a drug store is to be selected near in an industrial town, the financial stability of a would-be customer should be studied. जर समजा ते जर तुम्ही रुरल एरिया मध्येच आहात बट तिथे एखादी इंडस्ट्री आहे, म्हणजे त्या गावाच्या बाहेर थोड्या अंतरावरती जर इंडस्ट्री असेल तिथे जर, आणि तिथं जर तुम्ही ड्रग स्टोर ओपन केलं तर तिथल्या पण कस्टमरची फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला चेक करायची आहे. मीन्स तिथली जे रहिवासी आहेत तर ते वन टाइम पेमेंट करू शकतात का, सो इकॉनॉमिकली कसे आहेत पीपल्स ते क्रॉस चेक करायचं आहे. नेक्स्ट, if a drug store is to be opened on a highway close to rural area proximate to a petrol pump, railway station or bus stand is an ideal location. So जर तुम्ही रुरल एरिया मध्ये तुमचं ड्रग स्टोर ओपन करत असाल तरी पण ड्रग स्टोर ओपन करण्याची जागा किंवा आयडियल साईट कोणती असेल, जिथं हायवे लागतो तिथं किंवा क्लोज टू द रुरल एरिया, तो गावाच्या आतमध्ये जाण्याच्या आधीची जागा असते. सो ती जागा किंवा पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, त्या गावचं बस स्टँड हे काय आहे आयडियल लोकेशन राहतील तुमच्या बिझनेस साठी. सो रुरल और स्मॉल टाउन हे समजले सगळ्यांना? एव्हरीवन? येस मॅम. येस मॅम. ओके, दोघींना समजलंय का? बाकीचे? येस मॅम. येस मॅम. मॅम. येस मॅम. ओके, तुम्हाला समजले असं कन्सिडर करते. सो बी प्रिपेअर फॉर आन्सर. नेक्स्ट आहे अर्बन or big cities or town. So urban area, a lot of investment is required for starting a drug store in a big town. So आपल्याला माहिती आहे अर्बन एरिया मध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ कस्टमर बघायला मिळतात. सो ऑल क्लासचे जवळपास कस्टमर अर्बन एरिया मध्ये किंवा बिग सिटीज मध्ये असतात. मग तिथे जर तुम्हाला मेडिकल स्टोर ओपन करायचं असेल तर तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागणार आहे, कारण तिथे येणारा जो कस्टमर आहे ते तुम्हाला वाईड व्हरायटी मागणार आहे. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट, वाईड व्हरायटीचे प्रोडक्ट तिथे तुम्हाला अवेलेबल करून द्यावे लागतील. इन्व्हेस्टमेंट पण जास्ती असणार आहे. सो फॅक्टर लाईक द नेचर ऑफ अ कम्युनिटी रिसाइडिंग देअर, probable number of a customer, their buying may be considered while selecting a suitable site for opening a drug store in a big town. सो बिग टाउन मध्ये किंवा अर्बन एरिया मध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं ड्रग स्टोर ओपन करता त्यावेळेस सिमिलरली रुरल एरिया सारखं तिथे तुम्हाला काय करावं लागेल, तिथलं ज्या एरियामध्ये तुम्ही शॉप ओपन करताय तिथल्या कस्टमरची बाईंग कॅपॅसिटी क्रॉस चेक करायची आहे. सो प्रोबेबल नंबर ऑफ अ कस्टमर, किती कस्टमर त्या एरियामध्ये व्हिजिट करतील रेग्युलरली, सो हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. जिथे जास्त ट्रॅफिक आहे अशा ठिकाणी तुम्हाला स्टोर ओपन करायचं आहे. Their buying may be considered while selecting a suitable site for opening a drug store in a big town. So त्या कस्टमरची कॅपॅसिटी कशी आहे बाईंग करण्याची हे पण चेक करायचं आहे. सो अर्बन एरियामध्ये सिमिलरली जसं रुरल एरियामध्ये आपण बघितलंय तशाच टाईपचं इथं सिलेक्शन करायचंय. जरी मोठी सिटी असेल
तरी तुम्हाला एरिया सिलेक्ट करताना कसं करायचंय की जिथे जास्त ट्रॅफिक असेल, जिथे जास्त लोकांचं गॅदरिंग होणार आहे, सो असे किंवा टुरिस्ट बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सो कॉमन जो हायवे असेल तो, किंवा अदर जे विजिटिंग जे पॉइंट आहेत, जसं की मोठ्या सिटीमध्ये आपण गार्डन बघतो की अदर जिथे चिल्ड्रन वगैरे पण येतात, हॉस्पिटल, नियर अबाउट हॉस्पिटल तुम्हाला प्लेस सिलेक्ट करायची आहे. फक्त अनदर ऍडिशनल पॉइंट काय आहे की जे पण अर्बन एरियामध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्रग स्टोअर ओपन करता तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण जास्ती करावं लागणार आहे आणि कस्टमरचे नीड तिथे तुम्हाला बघायची आहे आणि त्यांचे लाईक डिसलाईक बघायचे आहेत. ते डेफिनेटली तुम्ही अर्बन एरियामध्ये करताय स्टोअर ओपन म्हणजे तिथले कस्टमर तुम्हाला वाईड व्हरायटी ऑफ अ प्रोडक्ट तिथे मागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण जास्ती करावं लागणार आहे. नेक्स्ट आहे the site for a drugstore. The following factor may be considered while selecting the site for a starting a new drugstore. First is availability of a finance. The availability of a finance is the most important factor for a selecting site. तुमच्याकडे किती फायनान्स अवेलेबल आहे हा महत्वाचा पॉइंट आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा नवीन ड्रग स्टोअर ओपन करायचा आहे तर तुमच्याकडे तुमची कॅपॅसिटी किती आहे त्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची हा पॉइंट येतो. सो अवेलेबिलिटी ऑफ अ फायनान्स, किती तुमच्याकडे फायनान्स अवेलेबल आहे हे तुम्हाला स्वतःला अनालिसिस करायचं आहे. सो इन केस द पर्सन इज हॅव्हिंग अ सफिशियंट फायनान्स ही कॅन ओपन द ड्रग स्टोअर इन अ अर्बन ॲज वेल ॲज अ डेव्हलप्ड एरिया. जर त्या पर्सन कडे सफिशियंट असं फायनान्स असेल, त्या बिझनेसला जेवढं गरजेचं आहे तेवढं जर तो इन्व्हेस्ट करू शकत असेल तर तो अर्बन एरियामध्ये पण स्वतःचं ड्रग स्टोअर ओपन करू शकतो किंवा जे डेव्हलपिंग एरिया आहेत की जिथं नवीन वसाहत सुरू होते किंवा ते नवीन डेव्हलप होतंय, तो ऑलरेडी रुरल एरिया होता पण आता विकसनशील एरिया होत चाललाय, अशा ठिकाणी ते ओपन करू शकतात. इफ ही इज हॅव्हिंग अ मिअर फायनान्शियल रिसोर्सेस. सो मिअर म्हणजे एनीवन, हे पॉइंट आपण बघितलेले आहेत. हे वर्ड लास्ट चॅप्टर मध्ये पण हे आले होते. मेगियर फायनान्स म्हणजे स्पीक फास्ट. सो जर एखाद्या पर्सन कडे सफिशियंट असेल तर सफिशियंटचा अपोजिट काय आहे? आहेत का प्रेझेंट स्टुडंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सफिशियंटचा अपोजिट काय आहे? Insufficient. Insufficient. हा, मेगियरचं मिनिंग काय असणार आहे? Insufficient. कमी प्रमाणात. कमी प्रमाणात. कमी प्रमाणात. हा, तौसिफ तांबोळी. तौसिफ येस मॅडम. तांबोळी. येस मॅडम. ओके, मेगियरचं मिनिंग काय आहे? इनसफिशियंट. इनसिफिशियंट. प्रिव्हियसली आपण कोणता पॉइंट डिस्कस केला होता? लेक्चर स्टार्ट झाल्यापासून आपण कोणता पॉइंट डिस्कस करतोय? रुरल आणि अर्बन मॅडम. तेवढे 2 पॉइंट बघितले का? कशासाठी लागतो रुरल एरिया आणि अर्बन एरिया? मॅनेज ड्रग हाऊस स्टोअर. मॅनेज ड्रग हाऊस म्हणजे काय? मराठीमधून एक्सप्लेन करा बरं. आपण आता काय काय बघितलं? फास्ट.
आठवतंय का सर? स्पीक फास्ट. येत असेल तर येस म्हणा, नसेल येत तर नो म्हणा. तौसिफ तांबोळी, डोंट वेस्ट माय टाइम. येस मॅडम. जरी येत असेल येस म्हणताय तर पटकन सांगा. जेवढं समजलंय तेवढं सगळं सांगा. 3 एलिमेंट्स ऑफ इम्पॉर्टंट मॅनेज ड्रग स्टोअर बघितलं मॅडम. मग फॅक्टर अफेक्टिंग ऑफ सिलेक्शन ऑफ साईट बघितलेत. हम्म. त्यामध्ये किती 8 पॉइंट्स बघितलेत मॅडम. हा, फॅक्टर अफेक्टिंग मध्ये कोणते आहेत? एक रूरल एरिया, अर्बन एरिया, नेक्स्ट. गॅदरिंग एरिया, बिझनेस लोकॅलिटी आणि कस्टमर लाईफस्टाईल आणि ट्रॅफिक. अजून किती बघितले? अजून एक ऑदर एक पॉइंट. अदर मध्ये काय काय येतं? नंबर्स ऑफ डॉक्टर्स, हॉस्पिटल्स अँड मेडिकल स्टोर्स. सो एक्सप्लेन गॅदरिंग एरिया. नो मॅडम. का लक्ष कुठं होतं? नाही मॅडम, थोडी तब्येत खराब आहे. ओके. अंकिता होळकर. येस मॅम. ओके, गॅदरिंग एरिया एक्सप्लेन करा. नो मॅम. नो. कुठे लक्ष होतं मॅडम? अंकिता होळकर, येस मॅम. कुठे लक्ष होतं मॅडम? सॉरी मॅम. ओके, हा जो पॉइंट आहे आजच्या इंट्रोडक्शनचा तो लिहून आणायचा, 10 टाइम्स लिहायचं आणि ह्याचे जे प्रत्येक पॉइंट आहेत 8 फॅक्टर, त्या प्रत्येक 8 फॅक्टर मध्ये खाली एक्सप्लेनेशन लिहायचं. इट इज पनिशमेंट फॉर यू. अंकिता होळकर, समजलंय का Yes, काय ma'am. सांगितलंय? येस मॅम. काय सांगितलं? ही गॅदरिंग एरियाचं इंट्रोडक्शन लिहायचं 10 टाइम आणि फॅक्टर मिनिंग. नाही. सो तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं परत एकदा सांगते. सो सिलेक्शन ऑफ अ साइट बघितली होती, लिगल रिक्वायरमेंट अँड स्पेस लेआउट, हे 3 फॅक्टर अफेक्ट करतात ते बघितले होते. ते इनलिस्ट करायचे आणि त्याच्यामधला जो पहिला पॉइंट आहे सिलेक्शन ऑफ अ साइट, त्याच्यामध्ये आपण 8 फॅक्टर डिस्कस केले. ते खालचे जे 8 फॅक्टर आहेत ते इनलिस्ट पण करायचे आणि त्या प्रत्येकाखाली एक्सप्लेनेशन पण लिहायचं. असं तुम्हाला 10 टाइम्स म्हणजे सिलेक्शन ऑफ अ फॅक्टर ते 10 टाइम्स राईट डाऊन करायचं आणि आजच्या आज मला पीडीएफ सेंड करायची. समजलं? ओके. नेहा घाडगे. येस मॅम. ओके, काय काय बघितलं मॅडम आता आपण? इंट्रोडक्शन, देन इम्पॉर्टन्स टू मॅनेज ड्रग हाऊस स्टोअर, हम्म, rural area, then urban areas. ओके, एक्सप्लेन रूरल एरिया. एक्सप्लेन करा मॅडम. रूरल एरिया मध्ये काय काय बघितलं आपण? Rural area मध्ये ही rural proximity to petrol pump, railway station or bus stand ideal location मध्ये. मला नाही समजलं, व्यवस्थित एक्सप्लेन करा काय आहे.
It is limited to financial resources. Then nationalized cooperative bank ते आपल्याला लोन देते, सॉफ्ट लोन देते मेडिकल टाकण्यासाठी. अजून देन मेन मार्केट किंवा ड्रग स्टोर मार्केट जवळ किंवा क्लिनिकल फिजिशियन काय करायचं तिथं? स्टोर करायचं ड्रग आपले. देन अपार्ट फ्रॉम बाईंग करायचं. कॅपॅसिटी ऑफ पीपल तिथे स्टडी केली जाते. देन कस्टमर पोझिशन पे त्यांची पे करण्याची नसेल तर आपण त्यांना उधारीवर सामान द्यायचं. ओके. सो नेक्स्ट बघा, अवेलेबिलिटी ऑफ अ फायनान्स. सो स्क्रीन इज विजिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. त्यामध्ये जर ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन ड्रग स्टोर ओपन करायचं त्यावेळेस तुम्ही विचार करता, त्यावेळेस पहिला इम्पॉर्टंट पॉइंट काय येतो की तुमच्याकडे तेवढं फायनान्स अवेलेबल आहे का, तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्या बिझनेस मध्ये करू शकतो का. So availability of a finance, in that the availability of finance is the main, it is the most important factor for selecting the site. त्यावेळेस तुम्ही एखादी साईट सिलेक्ट करता त्याच्यासाठी डेफिनेटली तिथे तुम्ही साईट सिलेक्ट करताय म्हणजे गुंतवणूक ही आलीच, त्याच्यासाठी तेवढे पैसे तुमच्याकडे अवेलेबल आहेत का. नेक्स्ट, इन केस द पर्सन इज हॅव्हिंग sufficient finance, he can open drug store in an urban as well as developed area. ज्यावेळेस त्या पर्सनकडे सफिशियंट एवढं फायनान्स असतं, त्याच्याकडे त्या बिझनेससाठी लागणाऱ्या जेवढं गरजे एवढे इन्व्हेस्टमेंट तो करू शकत असेल, तेवढा रिसोर्सेस अवेलेबल असेल, तर तो अर्बन एरियामध्ये पण स्वतःचं मेडिकल स्टोअर ओपन करू शकतो ॲज वेल ॲज डेव्हलप्ड एरियामध्ये पण. पण जर त्या पर्सनकडे त्याच्याकडे इच्छा आहे की न्यू ड्रग स्टोअर ओपन करायचं, पण तेवढा जर सफिशियंट ऑफ फायनान्स नसेल, मेगियर फायनान्स मीन्स काय आहे, इनअडिक्वेट फायनान्स, तेवढा जेवढा लागणार आहे त्या बिझनेसला तेवढा फायनान्स त्याच्याकडे नाहीये, देन ड्रग स्टोअर कॅन बी ओपन इन अ विलेज, स्मॉल टाउन और न्यूली डेव्हलपिंग एरिया. मग अशा वेळेस त्या पर्सननी काय करायचं आहे की विलेज मध्ये, स्मॉल टाउन मध्ये आणि न्यूली डेव्हलपिंग एरियामध्ये स्वतःचं ड्रग स्टोअर ओपन करायचं आहे. कारण अर्बन एरियामध्ये जर तुम्ही ड्रग स्टोअर ओपन करायला गेलात तर तिथं फायनान्स पण तुम्हाला जास्त लागणार आहे, कारण कस्टमर वाईड व्हरायटी मागतं, सो त्यासाठी तिथली इन्व्हेस्टमेंट पण जास्त असते. त्यामुळं इनिशियल लेवलला तुम्हाला काय करायचं आहे, विलेज, स्मॉल टाउन आणि न्यूली डेव्हलपिंग एरियामध्ये स्वतःचं ड्रग स्टोअर ओपन करायचं आहे. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची, त्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला तिथं एरिया सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट आहे बिझनेस लोकॅलिटी. सो बिझनेस लोकॅलिटी मध्ये बघा, इट इज अ प्रेफरेबल टू ओपन अ ड्रग स्टोअर इन अ बिझनेस लोकॅलिटी बिकॉज द नंबर ऑफ पीपल विजिटिंग सच लोकॅलिटी इज अ क्वाईट लार्ज. जसं की मगाशीच आपण डिस्कस केलंय, ज्या एरियामध्ये लोक तुम्हाला ओळखतात अशा एरियामध्ये जर तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन केलं तर डेफिनेटली तिथं येणारे कस्टमर, तिथं जास्ती कस्टमर तुम्हाला विजिट करतील, तुमच्या शॉपला विजिट करतील, बिकॉज ऑलरेडी यू आर फॅमिलियर विथ दॅट पीपल. सो इथं काय करायचं तुम्हाला, साईट कशी सिलेक्ट करायची ऍज पर बिझनेस लोकॅलिटी. ज्या एरियामध्ये तुम्हाला पीपल ओळखतायत सो त्या एरियामध्ये जर तुम्ही तुमचं शॉप काढलं तर तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट तिथं कस्टमर सोबत ठेवू शकता, सो इस्टिमेट करू शकता, तुमचे ओळखीचे तुमचे फ्रेंड सर्कलला पण ऍज अ कस्टमर म्हणून तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता. So if the drug store has a good look, it can attract a good number of a customer. However, the main hindrance in opening a drug store in such a locality is that a huge investment is required for this purpose because of a high rented and high land price. जर तुम्ही जिथं लोक तुम्हाला ओळखतात अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि तिथं जर तुमचं ड्रग स्टोअर ओपन केलं तर त्या ड्रग स्टोअरला तुम्हाला अरेंजमेंट व्यवस्थित करायचे आहेत. तो ड्रग स्टोअर हॅज अ गुड लुक, तर तिथं प्रोफेशनल असं तुमचं स्टोअर दिसलं पाहिजे, जेणेकरून कस्टमर इट कॅन अट्रॅक्ट अ गुड नंबर ऑफ अ कस्टमर.
जेणेकरून जास्ती लोक तिथे येऊन विजिट करतील. However, the main hindrance in opening a drugstore in such a locality is that ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी स्वतःचं मेडिकल स्टोअर ओपन करता त्यावेळेस तिथं प्रॉब्लेम काय असणार आहे, हिंडरन्स तिथं काय असणार आहे की इन्व्हेस्टमेंट पण जास्त करावं लागणार आहे. ह्यूज इन्व्हेस्टमेंट इज अ रिक्वायर्ड. जास्त तुम्हाला गुंतवणूक करावी लागते बिकॉज ऑफ अ हाय रेंटेड अँड हाय लँड प्राइस. कारण त्या जागेची प्राइस ही काय असणार आहे, जास्त असणार आहे. किंवा तिथे तुम्हाला रेंटवर जर तुम्ही ती एरिया घेतला असेल, तेवढी जागा जर घेतली असेल तर त्या जागेचा रेंट पण तुम्हाला जास्त द्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण जास्त करावी लागेल. नेक्स्ट आहे थर्ड, थिकली पॉप्युलेटेड रेसिडेंटल एरिया. सो रेसिडेंटल एरिया म्हणजे काय, जिथं जास्त फॅमिलीज आपल्याला बघायला मिळतात, लाईक कॉलनीज वगैरे. सो सच अ टाइप ऑफ एरिया इज ऑलवेज प्रेफरेबल सिन्स people may prefer to buy the required medicine during their evening walk. So जिथं कॉलनीज वगैरे आहेत, रेसिडेंटल एरियामध्ये जर तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन केलं तर तिथं काय होणार आहे, नंबर ऑफ पीपल जे विजिट करणार आहेत ते तुम्हाला जास्ती विजिट करतील, जास्त तुम्हाला कस्टमर मिळतील. बिकॉज काय असतं, ज्यावेळेस तुम्ही रेसिडेंटल एरियामध्ये जाता, कॉलनीमध्ये एखादं दुकान ओपन करता त्यावेळेस ठराविक काळासाठी तिथं कस्टमर येतात. मीन्स काय आहे, जसं की आपल्याला माहिती आहे की कॉलनीमध्ये राहणारे पीपल मोस्ट ऑफ द टाइम सगळे जॉबला जात असतात. सो त्यांचा जो जॉबचा टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये तिथं तुम्हाला कस्टमर येताना दिसणार नाही. पण ज्यावेळेस त्यांचा जॉबचा टायमिंग संपतो, आफ्टर दॅट म्हणजे इव्हिनिंग टाइमला तुम्हाला तिथं जास्त गर्दी किंवा ते काय करतात, वॉकला जाताना विजिट करतील किंवा आफ्टर देअर जॉब टाइम ते काय करणार आहेत, विजिट करणार आहेत. त्यामुळं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला इव्हिनिंग टाइमला जास्त लोकांची गर्दी होताना दिसते आणि मॉर्निंग टाइमला जास्त लोकांची गर्दी होताना दिसते. त्यामुळे रेसिडेंटल एरियामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन करतात त्यावेळेस स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये लोकांची जास्त विजिट होताना तुम्हाला त्या स्टोअर मध्ये दिसते. बिकॉज सच टाइप ऑफ एरिया इज ऑलवेज प्रेफरेबल सिन्स पीपल मे प्रेफर टू बाय required medicines during their evening walk. So evening walk च्या ड्युरिंग ते काय करतात, मेडिसिन पण परचेस करतात. नेक्स्ट आहे डेव्हलपिंग एरिया. Nowadays in a big cities new localities are coming up very fast. It is therefore an ideal place to start a new drug store because there is no problem of a competition. जे पण डेव्हलपिंग एरियाज आहेत, सो तिथं जर तुम्ही तुमचं ड्रग स्टोअर ओपन केलं तर डेफिनेटली कस्टमर पण तुम्हाला जास्त मिळतात आणि ते काय आहे, कॉम्पिटिशन तिथं कशी असणार आहे, कमी असणार आहे. सो हे डेव्हलपिंग एरिया जे आहेत त्या ते आयडियल प्लेस असणार आहे तुमच्यासाठी. Nowadays in a big cities न्यू लोकॅलिटीज आर कमिंग अप व्हेरी फास्ट. तिथं राहणारे जे काही रहिवासी आहेत सो ते पण न्यू असतील आणि त्यांच्या रिक्वायरमेंट पण तिथं जास्त असतील. सो इट इज देअर फॉर अन आयडियल प्लेस टू स्टार्ट अ न्यू ड्रग स्टोअर. सो हे एक आयडियल प्लेस राहील त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. नेक्स्ट बिकॉज देअर इज अ नो प्रॉब्लेम ऑफ अ कॉम्पिटिशन. आणि मोस्ट ऑफ मेन इम्पॉर्टंट काय आहे की तिथं जास्त कॉम्पिटिशनला तुम्हाला फेस करावं लागणार नाही. सो त्यांच्या गरजा पण तिथं कम्प्लीट होतात, त्यांच्या ज्या नीड आहेत डेली लाईफ मधला त्या पण फुलफिलमेंट होतात. ऑल्सो तुम्हाला कस्टमर पण जास्त मिळतात आणि कॉम्पिटिशन पण नसणार आहे. नेक्स्ट आहे फिफ्थ, हॉस्पिटल. सो इफ अ हॉस्पिटल और नर्सिंग होम डज नॉट हॅव इट ओन ड्रग स्टोअर अँड फिजिशियन हॅव अ गुड प्रॅक्टिस then it is an ideal location to open a drug store nearby. So जिथं हॉस्पिटल जास्त आहेत अशा ठिकाणी जर तुम्ही मेडिकल स्टोअर ओपन केलं तर डेफिनेटली हे पण एक आयडियल लोकेशन राहणार आहे. सो कस्टमरला हुडकावे लागणार नाहीत, कस्टमर स्वतः येतील आणि तुमच्या शॉपला व्हिजिट करतील आणि पेशंट काय होणार आहेत तिथं फिजिशियन कडून चेक करतील आणि मेडिसिन परचेस करायला तुमच्या शॉप पर्यंत येतील. सो नियर बाय एरियामध्ये जर तुम्ही तुमचं मेडिकल स्टोअर ओपन केलं तर डेफिनेटली ही पण एक आयडियल लोकेशन राहणार आहे.
सो नेक्स्ट आहे फ्लो ऑफ ट्रॅफिक. सो हा बीट ह्या लेक्चरला कम्प्लीट करायचा आहे का? मॅम. ओके, कंटिन्यू करायचंय का? नेक्स्ट लेक्चरला बघायचंय? स्टुडंट आहेत का प्रेझेंट? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. हा बीट कम्प्लीट करायचंय आजच्या लेक्चरला का नेक्स्ट लेक्चरला रिमेनिंग बीट कम्प्लीट करायचंय? नेक्स्ट लेक्चरला. Ma'am, next lecture. Next lecture. ओके, ऑलरेडी तुमच्या लेक्चरचा टाइम अप झालेला आहे. सो टाइम कम्प्लीट झाले. वी विल सी दिस बीट इन अ नेक्स्ट लेक्चर, फ्लो ऑफ अ ट्रॅफिक. सो आजच्या लेक्चरला काय काय बघितलं आपण? Introduction. ओके, इंट्रोडक्शन बघितलं आणि इंट्रोडक्शन मधला इंट्रोडक्शन झाल्यानंतर पहिला पॉइंट आपण काय बघितलंय? सिलेक्शन ऑफ अ साइट. त्यातला हाफ पार्ट आपण आजच्या लेक्चरला कव्हर केला. सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू फॉर युअर पेशन्स.